महाराज की जय, सद्गुरु भगवान की जय. तर आजची सेवा माझ्याकडे आलेली आहे. विष्णू महाराजांनी दिलेली आहे माझ्याकडे हरिपाठाची. विष्णू महाराजांचं कीर्तन आहे पंढरपूरला आज. ताई, विष्णू महाराजांशी बोलणं झालं माझं. ते म्हटले वेगळं काही घेतलं तरी चालेल, म्हणजे हरिपाठ कंटिन्यू नाही केला तरी चालेल, म्हणजे माऊलींची ओवी वगैरे काही घेतलं तरी चालेल वेगळं. तसं काही नाही, परत महाराजांना हाच घ्यायला हवा अभंग. बर की जसा येईल तसा सोडवी. बर बर. तर माझं महत् भाग्य आहे की महाराजांनी त्यांच्या जागेवर मला बोलायची संधी दिली आहे. पण मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की विष्णू महाराजांनी त्यांच्या जाग्यावर मला असं, म्हणजे असं की एक पैशावाले श्रीमंत जर बाप असला आणि त्याला असं वाटलं की आपला मुलगा आपल्या आहे तोपर्यंतच आपलं सगळं सांभाळू शकतो, मग ते सगळं इस्टेट काय करतो त्याच्या हातात देतो. तसं विष्णू महाराजांना वाटतंय मला येते सांगता, पण मला एवढं काही येत नाही. जसं वाकडं तिकडं येईन बोबडे बोल तसं मी सांगायचा प्रयत्न करते. रामकृष्ण हरी ताई, संगीता ताई. हा रामकृष्ण हरी, संगीता ताई. हा रामकृष्ण हरी. हा, ऐकतो आम्ही तुमचं प्रवचन. ओळखलं का मला? नाही. आपण गाथ्यामध्ये नाही का? ऐका ना ताई, आपण नंतर बोललं तरी चालेल. मध्ये मध्ये असं थांबवणं ठीक नाही, बरेच लोक ऐकतात दुसरे. हो बरोबर. तर आता मी नाथ महाराजांच्या हरिपाठावर बोलणार आहे. जे जे दृष्टी दिसे ते हरी रूप, पूजा ध्यान जप त्याशी नाही. वैकुंठी कैलासी तीर्थक्षेत्री देव, दयाविन ठाव रीता कोठे. वैष्णवाचे गुह्य मोक्षाचा एकांत, अनंताशी अंत पाहता नाही. आदिमधी अंत अवघा हरी एक, एकची अनेक हरी. एकाकार झाले जीव शिव दोन्ही, एका जनार्दनी ऐसे केले. तर जगत वंदनीय नाथ महाराजांचा हरिपाठ आहे हा. अभंग आहे 4था. तर काय सांगायलेत महाराज आपल्याला की जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्याशी नाही. मग आपल्याला काय म्हणाले की तुम्ही काय पहा, तुम्हाला डोळ्यानं जे दिसत ते तुम्ही काय पहा, हरी पहा. तुम्ही त्याच्यात काय पहा, हरीला पहा. ज्याला असं लक्षात आलं की सगळीकडे हरी आहे, मग त्याला पूजा ध्यान जप वगैरे करायची गरज आहे का? तर नाही म्हणले. मग ज्याला सगळीकडे हरी दिसते त्याला काय करायची गरज नाही, पूजा करायची गरज नाही, ध्यान करायची गरज नाही, जप करायची गरज नाही. पण मग अशी दृष्टी कोणाची झालेली असती? तर फक्त संत महात्म्यांची झालेली असते, साधू संतांची, सद्गुरूची. आणि मग त्यांची दृष्टी कशी झाली की जिकडे पावे तिकडे विठ्ठल लावी लेपिसे, जिकडे पावे तिकडे दिसे विठ्ठल लावी लेपिसे. त्यांना सगळीकडे काय दिसणार, तर सगळीकडे हरी दिसते त्यांना. तर आपल्याला पण, आपण त्यांच्या संगतीत गेल्यावर, आपण त्यांचे वचन ऐकल्यावर, आपण त्यांच्या सानिध्यात राहिल्यावर, आपण त्यांच्या वचनावर दृढ विश्वास ठेवल्यावर आपल्याला पण काय होईल, जे जे दृष्टी दिसे ते हरी दिसेल ना आपल्याला. तर हरी कसा दिसन आपल्याला? आता तुम्ही म्हणता हरी कसा दिसन, जसं की ज्ञानेश्वरीमध्ये आलेला आहे आणि भगवद्गीतेमध्ये पण सांगितलेलं आहे. श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला दृष्टी दिलेली आहे. तर अगोदर अर्जुन काय म्हणायचा की मी कसा युद्ध करू, हे माझे मामा येत, हे माझे आजोबा येत, हे माझे भाऊ येत, हे माझे सासरे येत. तर अगोदर अर्जुनाला काय वाटायचं, हे सगळे माझे नातेवाईक आहेत, हे माझे सगळे आपले येत, मी यांच्यासोबत युद्ध कसं काय करू. पण मग जेव्हा श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं की बाबा हे जे दिसणारे शरीर आहेत ना, हे सगळे कसे येत, पंचीकृत पंचमहाभूताचे येत. आणि हे कसे येत, हे नष्ट होणारे येत. कारण हे कसे झाले तर उत्पन्न झाले. तर उपजेते नाशे, नाशे ते पुनरपी दिसे, ऐसे घटिका यंत्र परिभ्रमेगा. म्हणजे हे कसं आहे म्हणले, हे निर्माण झाले आणि निर्माण झालेलं काय होत असते,
नष्ट होतच असतं एक ना एक दिवस. जसं आपण घर बांधलं, तर घर बांधलं तर ते किती पिढ्याने पिढ्या चालणार आहे का? तर नाही. त्याचं काहीतरी लिमिट असते. 50 वर्ष राहणार किंवा 100 वर्ष राहणार किंवा 150 वर्ष राहणार. पण त्याचा काय होणार आहे? नाश होणार आहे त्याचा. मग तसंच काय हे शरीर आहे, हे पंचमहाभूताचं पंचीकृत आईच्या उदरामध्ये तयार झालेलं शरीर आहे. आणि मग हे काय, हे तयार झालं ना आईच्या शरीरात. व्हिडिओ बंद करा कविता ताई, व्हिडिओ बंद करा. बोलायला डिस्टर्ब होतो मला. व्हिडिओ बंद करायचं सांगा ज्योतिताई. हो केला केला केला. हो. तर हे शरीर कसं झालं? आईच्या उदरामध्ये हे शरीर उत्पन्न झालं. पंचमहाभूताच्या पंचीकृत वडिलाचं वीर्य आणि आईचं रक्त यापासून काय झालं? हे शरीर तयार झालं. महाराज काय म्हणले? हे शरीर इटाळाचे आळे. हे कसं आहे म्हणले? हे शरीर काय आहे? आईच्या उदरामध्ये जेव्हा विटाळ थांबला, उठला, त्याच हे शरीर तयार झालं. हे शरीर कशाचं आहे? पंचमहाभूताचं. आईनं वडिलानं अन्न खाल्लं, मग त्याचं काय झालं? वीर्य रक्त तयार झालं. आणि ईश्वर आपलं शरीर बनवणारा कोण आहे? तर ईश्वर आहे. पण आपल्याला काय वाटतंय? आपण मायबापाचे. तर आपण आई वडिलाची नसू, ईश्वरानं केलं. जसं की महाराज म्हणते, आपण दळण आणायला गिरणीत गेलो, तर मग आपण ते दळण टाकतो गिरणीत, आणि वरून ज्वारी गहू टाकतो, आणि खालून काय येतं? पीठ येतं. मग ते पीठ कशा, गिरणीचं आहे का ज्वारीचं गव्हाचं आहे? तर ज्वारीचं गव्हाचं आहे. तसं हे शरीर आईच्या उदरामध्ये तयार झालं. हे शरीर आईचं आहे का? तर नाही. तयार झालं. ते तयार कोणी केलं? ईश्वरानं केलं. ईश्वरानं आपल्याला आईच्या उदरामध्ये श्वास चालवला, पोटभर आपलं तिथं अन्न तयार केलं. हे कसं आहे? ईश्वराचं आहे. मग हे शरीर कसं तयार झालं? मग आता काय म्हणाले महाराज की जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप. मग आता हे शरीर कसं आहे? पंचमहाभूताचे. अर्जुनाला काय सांगितलं श्रीकृष्णाने? की तू युद्ध कर. हे सगळे मेलेलेच येतं, कारण हे कसे येतं? पंचमहाभूताचे येतं. हे निर्माण झाले आणि हे नष्ट होणारे येतं. मग तिथं काय, तिथं अर्जुनाला काय सांगितलं? ज्ञान सांगितलं श्रीकृष्ण परमात्म्याने. मग जेव्हा ते दिव्य दृष्टी दिली ईश्वरानं अर्जुनाला, मग तेव्हा ते युद्धाला तयार झाला. कधी तयार झाला? ते खोटं समजून. ते म्हणले मार, हे तर मेलेलेच येतं. आणि आता जरी तू नाही मारलंस तर हे कालांतरानं नष्ट होणारच येतं. तू जर आता युद्ध नाही केलं तर तू नरकाला जाशील. आणि तू जर आता यांना नाही मारलंस तर हे सगळे मिळून काय करते? तुला मारते. आणि तू यांना न मारणं म्हणजे तुझा काय होईल? अधर्म होईल. कारण तुझ्या बायकोची साडी फेडताना हे सगळे बसलेले होते. मग तेव्हा तुझे नव्हते का हे? तर होते. मग तेव्हा तुझ्या बायकोची साडी फेडू लागले तर हे ते उठले का? तर नाही. आणि तू जर आता युद्ध नाही केलंस तर तुला हे सगळे मिळून मारते. जसं श्रीकृष्ण परमात्म्याने युद्धाच्या ठिकाणी गीता कुठं सांगितली? अशी एकांतात बसून वनामध्ये नेऊन सांगितली का? तर नाही. भगवंतानी गीता युद्धाच्या प्रसंगी सांगितली, जेव्हा अर्जुनाला मोह झाला होता की माझे भाऊ, माझे बंधू, माझे सासरे, माझे मेव्हणे असं म्हणू लागले. आणि त्याला देव म्हणले तुला काय अशी अवदसा सुसायली म्हणले. आता युद्ध करायचं तर तू काय करायला? मोह जे तुला त्रास दिले ज्यांनी, त्यांच्याबद्दल तुला मोह यायलाय आणि तू त्यानं गांडीव फेकून दिला हातातला. तसं मग आपल्याला सद्गुरु काय म्हणाले तर की तुम्ही विचार करा. काय विचार करा? की तुम्हाला जसा कृष्णानं जशी दृष्टी दिली अर्जुनाला, तसं आपल्याला सद्गुरु दृष्टी देते की काय? जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप. मग हरी कशामुळे?
आस्ती भाती प्रिय हे कशाच आहे? ईश्वराचं आहे. आणि नाम आणि रूप काय आहे? मायेच आहे. मग नाम आणि रूप काय आहे? तर माया आहे. आता समजा आपलं शरीर कशाचं आहे? पंचमहाभूताचं आहे. ह्या शरीराचं नाव काय आहे? संगीता. आणि रूप कसं आहे? स्त्रीच आहे. मग हे नाम रूप काय आहे? मायेच आहे. आणि आस्ती भाती प्रिय हे कशाचं आहे? ईश्वराचं आहे. ह्या जगामध्ये सगळं काय आहे? ईश्वरच आहे रूपानं काय आहे सगळीकडं? ईश्वर आहे. तर ती नजर आपल्याला संतांच्या संगतीत बसल्यावर येत असती. जशी अर्जुनाला श्रीकृष्णाची गीता ऐकल्यावर असं लक्षात आलं की हे सगळ्यांचे शरीर नष्ट होणार आहेत. आता जरी मी नाही मारलं तर 100 वर्षानं हे सगळे शरीर नष्टच होणार आहेत. त्याच्यामुळे आता युद्ध केलं तर मला स्वर्ग प्राप्ती होईल आणि मला काय होईल? माझा जय जयकार होईल. आता जर मी युद्ध नाही केलं, जसं अर्जुनानं तिकडे युद्ध केलं तसं आपण काय करायचं? विचारानं लक्षात घ्यायचं की हे शरीर कसं आहे? नष्ट होणार आहे. आणि ह्या शरीरामध्ये मी कसा आहे? मी न नष्ट होणार आहे. तर कसं? आता हे आपलं बालपण आपल्याला माहित नाही का सर्वांना? तर माहित आहे की आपलं बालपणी 10 वर्षाचं शरीर कसं होतं आणि आता कसं आहे? तेव्हाचं शरीर आता आहे का? तर नाही. आणि आताचं शरीर पुढे 20 वर्षानं राहणार आहे का? तर नाही. हे बदलणार आहे. कारण हे कसं आहे? न जाणणाराचं न जाणणार. पंचमहाभूत कसे येतं? त्याला कळत नाही. कारण त्याला कळालं असतं तर माती म्हणली असती की मी घर बांधायलाच येते, तिकडं तुम्ही जिथं विष्ठा टाकता तिथं मी येत नाही. आणि त्याच्यापासूनच हे शरीर झाले. त्याला कळालं असतं तर प्रेताला कळालं असतं. प्रेत म्हणलं असतं जरा थंड पाणी टाका, जरा मला पोळायले, तर प्रेताला कळते का? तर हा विचार करायचा. हा विचारुनी अहंकार सांडिजे, मग आस्तीच वस्तू होईजे, आपली स्वस्ती सहजे आपण केली. तर काय म्हणाले महाराज? जे जे दृष्टी दिशे ते हरी. आता आपल्याला अशी दृष्टी यायला पाहिजे की सगळीकडे परमात्मा आहे. आता तुमचं शरीर पंचमहाभूताचं म्हणल्यावर ब्रह्मा अंतिमशक देह तितुका पंचभौतिक. मुंगीचं शरीर, हत्तीचं शरीर, गाढवाचं शरीर, डुकराचं शरीर कशाचं आहे? तर पंचमहाभूताचे. आणि त्याच्यामध्ये जे कळणं रूप आहे ते कोणाचं आहे? तर ईश्वराचं आहे. म्हणजे आस्ती भाती प्रिय कोणाचं आहे? ईश्वराचं आहे. आणि नाम रूप कसं आहे? तर खोट आहे. कारण डुकराचं शरीर आणि त्याचं नाव कसं आहे? मायेच आहे. आणि त्याच्यामध्ये जे आहे पण आहे. आपण उदाहरण घ्या. समजा आपण काय म्हणतो? घोडा आहे, गाडी आहे, खुर्ची आहे, टीव्ही आहे. मग हे आहे 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 हे कसं आहे? एक आहे. आणि त्याचं नाम आणि रूप कसं आहे? वेगळं आहे. खुर्ची नाव वेगळं आहे, त्या खुर्चीचं रूप वेगळं आहे. टीव्ही नाव वेगळं आहे, टीव्हीचं रूप कसं आहे? वेगळं आहे. गाढव नाव आणि गाढवाचं रूप वेगळं आहे. पण गाढव आहे, आपण जे आहे म्हणतो ना, तर ते कसं आहे? एक आहे. मग त्याप्रमाणे आपण काय म्हणायचं की अशा दृष्टीनं पाहिलं तर सगळीकडे काय आहे? देव आहे. मग ते एवढं लक्षात येण्यासाठी संतांची संगत करावी लागती, नेहमी शास्त्र वाचावं लागते. महाराज म्हणले ना, जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग. जीव आणि शिव कशी आहेत म्हणले? एकच आहेत. पण आपलं साधू संतांच्या बोलण्याकडे लक्ष नाही. आपण नुसतं ऐकल्यासारखं दाखवतो, महाराजांचं ऐकल्यासारखं दाखवतो, आपण नुसतं ज्ञानेश्वरी वाचल्यासारखं दाखवतो, पण आपण ध्यानात घेतो का? तर नाही. माया उपाधी शिव आणि आपल्याला काय आहे? आपल्याला अविद्या उपाधी. ईश्वराला कशाची उपाधी आहे? मायेची. आपल्याला कशाची? अविद्येची. अविद्या म्हणजे न कळणं. अविद्येला खूप नाव आहेत. माया, देवी, असे म्हणजे जेवढी आपल्याला न कळणं आहे तेवढं काय आहे? अविद्या आहे. आणि आपली अविद्या कोण काढत असते? फक्त संताकडे गेल्यावरच अविद्या जात असते. कारण अविद्या म्हणजे काय?
दिसणाऱ्या शरीराला मी म्हणणं, माझं म्हणणं, खरं म्हणणं, यालाच काय म्हणायचं, अविद्या म्हणणं. आणि दिसणाऱ्या शरीरालाच आपण जेव्हा ठरवलं की हा कसा देह आहे, पंचकृत पंचमहाभूताचा आहे, हे नष्ट होणार आहे, आणि ह्याच्यामध्ये मी कसा आहे, मी न नष्ट होणार आहे, असं आपल्याला लक्षात येते फक्त संतांच्या संगतीमध्ये. ऐसता संतांचे संगती कळो आले कमळापती. मग आपल्याला देव कधी कळन, तर संतांच्या संगतीत बसल्यावर. देव म्हणजे मंदिरात गेल्यावर ते डोळ्याने दिसणार ते देव नसते. संतांच्या संगतीमध्ये निर्गुण निराकार देवाचं स्वरूप आहे. सत चित आनंद असं काय आहे, ईश्वराचं स्वरूप आहे. आणि मग जे देवाचं स्वरूप आहे तेच आपलं ठरवते संत महात्मे, की तुम्ही बी कसे आहात, सत चित आनंद. मग आपल्याला घरी बसून हे कळणार आहे का, तर नाही. संताकडे जावं लागल, त्याला काय विचारावं लागल, की आहे मी हा कोण, करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आता ज्ञानेश्वर महाराज साक्षात महाविष्णूचा अवतार होते, तरी पण त्यांनी सद्गुरु केले संतांच. ज्ञानेश्वरी मध्ये प्रत्येक याच्यामध्ये सांगितलंय माझे श्री गुरु, माझे श्री गुरु. मग ते त्याचे मोठे बंधू होते, पण कधीतरी म्हणले का ते माझे मोठे बंधू, ते नेहमी म्हणले निवृत्ती श्री सद्गुरु निवृत्ती महाराज म्हणले. जसं हरिपाठात बी सांगितले त्यांनी, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, तिथले संपूर्ण माझे हाती. की ते काय म्हणालेत, की ज्ञानेश्वर महाराज काय म्हणालेत, की मी तर निर्गुण आहेच, पण तू पण कसा आहेस, निर्गुण आहेस. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, तिथले संपूर्ण माझ्या हाती. महाराज म्हणले की माझे गुरु महाराज निर्गुण आहेत ना, मग त्यांनी मला काय सांगितलं, की तू पण कसा आहेस, निर्गुण आहेस, निराकार आहेस, असं सांगितलं. पण आपल्याला काय वाटते, आपल्याला वाटते मी दिसणार आहे. आरशात बघितल्यावर आपल्याला काय वाटते, मी दिसणार आहे. पण दिसणार आहे का त्या दिसणाऱ्याला आपण जाणणार आहेत, तर आपण तसा विचारच करत नाही. विचार करायला पाहिजे की आपण कसे येत, ह्या शरीरापेक्षा वेगळे येत, पण कसे येत, निर्गुण आहोत, निराकार आहोत, निरावयव आहोत. आता समजा आपल्याला एक हात नसला तर आपल्याला आपले काही काम बंद पडतात का, एक कान नसला तर काही काम बंद पडतात का. एखादा आंधळा माणूस असते, त्याला फक्त दिसण्याचा व्यवहार नाही, पण ते नाही का. मग आपल्याला हे असं विचारावर आरूढ करते तर संत करते. म्हणजे आपण कसे येत, ह्या इंद्रिय वाचून येत आपण. आताच म्हणलं ना, एखाद्या आंधळ्या माणसाला डोळे नसले तर मग तो नाही का, तर आहे ना तो. मग आहे रूपानं देव कसा आहे सगळीकडे. तर काय म्हणले पहिल्या याच्यात, जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्याशी नाही. ज्याला असं लक्षात आलं की आपल्या डोळ्यानं काहीही दिसू हे परमात्मा रूपच आहे, त्या व्यक्तीला काय पूजा ध्यान जप करायची गरज नाही. अशी दृष्टी कोणाची असती, तर साधू संतांची असती, संत महात्म्याची, सद्गुरूची. आता त्याच्यामुळेच तर मग नाथ महाराजांनी काय केलं, गाढवाला पाणी पाजलं. त्याला गाढवा म्हणजे देव दिसला ना, पण आपल्याला माणसामध्ये देव दिसत नाही, घरातली घरात. तर मग ज्यांची दृष्टी अशी असती त्यांना संत म्हणते. संतांना पूजा ध्यान जप करायची गरज नसते, कारण त्याची दृष्टी कशी झालेली असती, त्यांना सगळीकडे देव दिसत असते. आणि नाथ बाबा त्याच्या कुत्र जरी आलं तरी त्यांना म्हणायचे थांब थांब थांब, त्या पोळीला तूप लावून दे म्हणायचे, ते तोंडाला त्याच्या त्रास होईल. त्यांनी कुत्र्यात पण देव बघितला नाथबाबांनी, गाढवात पण बघितला. काशी विश्वनाथ नाथाला जाताना देवानं परीक्षा घेतली. पार्वती माता म्हणली ते तुम्ही भक्ताचं नाव घेतात म्हणे, परीक्षा घेऊ आपण. मग ते रूप घेतलं गाढवाचं. ते सोबत माणूस म्हणलेले माझं गाढव तहानीनं व्याकुळ व्हायले, जरासं पाणी देता का. आता ते नाथ महाराजच, त्यांना काय दिसते, सगळं देव दिसते. पाजलं त्या गाढवाला पाणी. मग ते कोण होते, साक्षात भगवान शंकर होते, परीक्षा घ्यायला आले होते. पण त्यांची दृष्टी कशी झाली होती, सगळीकडे देव आहे. तशी आपली पण संतांच्या संगतीत राहिल्यामुळं तशी दृष्टी होत असते. जसं
जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. दुसऱ्या याच्यात काय सांगते, वैकुंठी कैलासी तीर्थक्षेत्री देव तयावी न ठाव रिता कोठे. मग आता वैकुंठात बी काय आहे, देवच आहे, आणि तीर्थक्षेत्राला देवच आहे. देवाशिवाय सुईच्या टोकावर कण जेवढा बसन तेवढी सुद्धा जागा रिकामी नाही, एवढा हरी भरून उरला आहे, व्यापक आहे भरलेला. सांगितलं ना, हरीची या दासा हरिदानी दिशा भावे जैसा तैसा हरी एक. काय म्हणले, हरिमुखी गाता हरपली चिंता तया नाही मागुता जन्म घेणे. काय सांगितलं इथं, हरीच्या दासाला हरी कसा आहे, दाही दिशाला आहे. मंदिरातच आहे फक्त पंढरपूरला पांडुरंग नाही, हरी कसा आहे, सगळीकडे व्यापक रूपाने भरलेला आहे. जसं आकाश कसं आहे, सगळीकडे व्यापक आहे ना, सगळीकडे. आकाश कुठं नाही, आकाश सगळीकडे. जिकडं जावीन, जिकडं आपण जाऊ तिकडं आकाश कसं आहे, व्यापक आहे. तसाच हरी कसा आहे, मग व्यापक आहे. मग काय सांगितलं, वैष्णवाचे गुह्य मोक्षाचा एकांत अनंताशी अंत पाहता नाही. मग काहीच काय सांगितलं, वैष्णवाचं गुह्य काय सांगितलं इथं, वैष्णव म्हणजे साधू संत सद्गुरु, त्यांना काय म्हणायचं, वैष्णव म्हणायचं. मग काय म्हणले, वैष्णवाचं गुह्य काय, तर जीव आणि ब्रह्म कसा आहे, एक आहे. जीव आणि ब्रह्म म्हणजे जीव आणि देव कसा आहे, एक आहे. जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग. कोणी सांगितलं असं, संतांनी सांगितलं की जीव आणि देव कसा आहे, एक आहे. पण आपल्याला काय वाटते, जीव वेगळा देव वेगळा असं वाटतंय आपल्याला, पण तसं नाही. साधू संत काय म्हणाले तर, जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग सिंधू तो अभंग नेने हरी. सुक्तीवरी रज्जत पाहता डोळा दिसे रज्जूवरी भाषे मिथ्या सर्प. जसं म्हणले, दोरीवर सर्प कसा वाटायलाय, दोरीवर सर्प भासायलाय. कधी भासायलाय, मंद अंधकार असला तरच ते दोरी आपल्याला काय वाटती, सर्प वाटती. तिथं जर आपण उजेड नेला, तिथं जर आपण प्रकाश केला, तर मग तिथं काय दिसणार आहे, आपल्याला दोरी दिसणार आहे. तसं मग साधू संतांच्या संगतीत आपण गेलो तर आपल्याला काय दिसणार आहे, हे दिसणार शरीर पंचमहाभूताचं आहे, याच्यापेक्षा वेगळा आहे, मी न दिसणार आहे, मी जाणणार आहे, मी कसा आहे, एक आहे. महाराज काय म्हणले की हे जन्म कसा आहे, मनुष्य जन्म कसा आहे, हे शरीर कार्य आहे, आणि याचं कारण काय आहे, पंचमहाभूत आहेत. आपल्याला असं लक्षात येत नाही घरी, हे फक्त आपल्याला संत सांगते की काय म्हणाले तर, वैष्णवाचं गुह्य काय, वैष्णवाचं, वैष्णव म्हणजे संत, आणि तेच गुह्य काय, जीव आणि ब्रह्म एक आहे, हे सांगितलं महाराजांनी. पण आपल्याला वाटते का असं की मी देव आहे म्हणून, आपल्याला वाटते का, आता ज्योतिताईला म्हणलं तुम्ही देव आहात तर खरं वाटन का, नाही वाटणार. कारण ज्योतिताईला वाटते दिसणार शरीर मी आहे, नाव माझं आहे, आणि मी माझं जे शरीर आहे स्त्रीचं ते मी आहे, पण ते शरीर तुमचं नाही. जसं आपण सोनं घेतलं, सोनाराकडे गेलो एक सोन्याची वीट घेऊन, आणि त्याला म्हणलं याची अंगठी बनव. मग ते अंगठी घालून आपण घरी आलो. आता ती अंगठी आहे का सोनं आहे, तर ते सोने, सोनार काय म्हणला, मी बनवली अंगठी, आणि आपण काय म्हणलं, मी घातली अंगठी. पण जेव्हा सोनारानं घडवली तेव्हा आम्ही सोनच होत, आणि हातात आपण घालून मिरवायलो तेव्हा आम्ही काय, सोनच होत. पण आपण काय समजायलो, अंगठी समजायलो, अलंकार समजायलो. मग आपल्याला अशी नजर संतांच्या संगतीत येत असते की सोनं फक्त अलंकार येणे नामे, फक्त नावापुरतं अलंकार येते. पण सोनार, आपण जेव्हा सोनं मोडायला जातो तेव्हा सोनार अलंकार बघतो का सोनं बघतो, तर सोनं बघतो. ते महाराज म्हणायचे ना, असंच गणपती आणि
उंदीर होता मोठा आणि गणपती होता छोटा. आता सोन्याचा गणपती छोटा होता पण उंदीर मोठा होता. मग ते भक्त म्हणायला की उंदराचे पैसे जास्त कस काय यायले, तर देव गणपती तर देव असून कस काय कमी पैसे यायले. तर सोनार म्हणायला ते गणपती आणि उंदीर तुमच्या दृष्टीनं, माझ्या दृष्टीनं काय आहे ते सोनं आहे. तसं साधू संतांच्या दृष्टीनं सगळं जग काय आहे, ए ताई देवच आहे. तू जागता जगदेव. मग आपण काय करायचं, जाग व्हायचं. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जागता जगदेव राखा काही भाव, होता दिसा फेरा आला या नगरा. काय म्हणाले तर कोण सांगायले, तर आपल्याला जाग कोण करायले, जगजोगी का जगभोगी का जग जे जगाचा भोग घेते ते नाही, तर जगजोगी म्हणजे जेनं हे संसार खोटा ठरिला, जेनं आपलं पूर्ण आयुष्य घातलं. बापूराव महाराजांनी पूर्ण आयुष्य घातलं चिंतन सांगण्यामध्ये. किती त्यांनी रत्न तयार केलेत, विष्णू महाराज, भगवान महाराज, विठ्ठल महाराज, अर्जुन महाराज. असं वाटते की काय पुण्य असेल आपलं, आपल्याला महाराजांची भेट झाली ना आपण एवढं हे झालो, मोकळे झालो. तर मग काय सांगायली तिथं, आपण लक्षात घ्यायचं की वैष्णवाचे गुह्य मोक्षाचा एकांत, अनंताशी अंत पाहता नाही. मग काय सांगितलं इथं की सरळ सोप्या भाषेत सांगितलंय, पण आपल्याला कधी कळालं हे, आपण जेव्हा वैसता संतांच्या संगती, जेव्हा आपण संतांच्या संगतीत बसू तेव्हाच कळण आपल्याला की हे जग कसं आहे, देवच आहे म्हणून. जसं आपल्याला अगोदर कळत होतं का, आपल्याला ही नजर होती का की सोन्याला अलंकाराची नजर होती का सोन्याची होती, तर आपल्याला अलंकाराचीच नजर होती. जसं आपण कपडा बघायला गेलो, तर दुकानावर साडी बघायला गेलो, तर आपल्याला कापसाची नजर होती का, नव्हती. जेव्हा संतांच्या संगतीत आल्यावर आपल्याला कळालं की महाराज काय म्हणले, हे काय म्हणले, चिरकुट येतं, चिरकुटाच्या पलीकडे काय म्हणले, हे कापूस आहे म्हणले. कापसाच्या पलीकडे गेलं तर काय, ही माती आहे. कारण ते कापूस कशातून आला, मातीतूनच आला ना कापूस झाडाला. आणि कापसाच्या रूपानच हे काय, वस्त्र आहेत. आणि वस्त्र नसून काय, हे आडवी उभे धागे आहेत. मग आपल्याला एवढं बारीक चिंतन करून कोणी सांगितलं, साधू संतांना सांगितलं. मग आपण त्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं. ते काय सांगायलेत आपल्याला, आदी मधी अंती अवघा हरी एक, एकची अनेक एक हरी. आदी म्हणजे आपण जेव्हा आईच्या शरीरात यायच्या आधी आणि आईच्या गर्भात आल्यावर, आणि आता पण कोण आहे, आता पण आपल्या सोबत हरीच आहे ना. आणि नंतर कसा राहणार आहे, जसं महाराज म्हणायचे की विस्तू आहे पण त्याच्यावर राख झाकलेली, मग त्याच्यात विस्तू नाही का, तर आहे ना. पण कसं आहे ते दिसत नाही ते आपल्याला. तसं कसं आहे देव, कसा आहे आपल्या लहानपणी, म्हणजे आपलं शरीर जेव्हा काल्पनिक होता आणि आता आपलं शरीर 50 वर्षाचं आहे, आता पण आपल्याला कळायलंय. कशामुळे कळायलंय आपल्याला, कानानं शब्द कशामुळे कळायलाय, जिभेनं रस कशामुळे कळायलाय, त्वचेनं स्पर्श कशामुळे कळायलाय, हे कशामुळे कळायलंय आपल्याला, कारण आपल्यामध्ये काय आहे, कळणे रूपानं देव आहे आपल्यामध्ये. एके ठिकाणी सांगितलं ना माऊलींनी की जसं समुद्रामध्ये आपण जर घागर ठेवली तर मधात समुद्राचं पाणी घागरीत पण आहे आणि बाहेर पण आहे. पण घागर आहे ना मधात, तर घागर काढल्यावर काय वाटायले, हे घागरीतलं पाणी आहे. पण जर आपण घागर समुद्रात ठेवली तर समुद्राचं पाणी बाहेर बी आहे आणि घागरीत बी आहे. तसं सांगितलं महाराजांनी की देव कसा आहे, तुझ्या अंतरात्म्यामध्ये बी आहे आणि बाहेर पण आहे. बाहेर कसा आहे आपल्याला ते फक्त कळणार संतांच्या संगतीत बसल्यावर आणि त्याचं चिंतन ऐकल्यावरच कळणार आपल्याला की देव बाहेर हरी, आता हरी, हरीने घर कोंडिले. म्हणजे हरी कसा आहे, बाहेर बी आहे. आता सांगितलं ना, मागे पुढे उभा राही सांभाळीत. मग माग म्हणजे माग इकडं नाही. महाराज म्हणायचे ना, माग म्हणजे माग बघू नको. तुझ्या अंतकरणात आता इथं जे शब्द तोंडानं बोलायलाय हे कोणाला कळायलंय, हरीलाच कळायले.
आणि आता इथं जेवढे 22 जण जॉईन आहेत, शब्द माझे जे ऐकायलेत, ते कोण आहे? ते सगळे कोण आहेत? हरीच आहेत. 30 पण आहेत, 30 आपल्याला कसं सगळे. आहे, मागे 22 आहेत आणि आपले समोरचे धरून असे 30 आहेत सगळे. असं का? मग हे सगळे कोण आहेत? हरीच आहेत. पण आपल्याला तशी दृष्टी नसल्यामुळे आपल्याला कसं आहे, आपलं लक्ष नाही त्याच्याकडे. महाराज म्हणले ना, आता इथं प्रकाश नाही का आपलं त्याच्याकडे लक्ष नाही? तर लक्ष नाही, कारण हे सगळं कशाने दिसायलंय? प्रकाशानं दिसायलंय ना. पण त्या प्रकाशाकडे आपलं लक्ष नाही. त्या प्रकाशाकडे लक्ष घालून कोण देते? तर संत देत असते. आणि मग काय सांगितलं? एकाकार झाले जीव शिव दोन्ही, एका जनार्दनी ऐसे केले. काय सांगितलं महाराजांनी? की देव आणि जीव कसा आहे? एक आहे. मी मागच्याच प्रश्नामध्ये सांगितलं ना, ममे वंशो जीव लोके जीवभूत सनातन. देवाने काय सांगितलं? की तू जे मी म्हणतोस ना, ज्ञानेश्वरी मध्ये प्रत्येक ठिकाणी सांगितलं ईश्वरानं की मी म्हणजे कोण आहे? ईश्वरच आहे. आता आपण प्रत्येक काहीही बोलू, आपण मी केलं असं म्हणतो ना, पण देवाने काय सांगितलं? ते जे मी म्हणतोस ना तू, ते कोण आहे? साक्षात मीच आहे म्हणले तिथं. जसं आता इथं आपण एक उदाहरण घेऊ की आता समजा, आता हेच घेऊ, साडीच घेऊ. आता साडी काय आहे? हे नाव आहे एक, पण साडीच्या रूपानं काय आहे? कापूस आहे. कापूस आपली नजर कापसाकडे जाती का? तर नाही जात. मग आपली नजर कुठं जाती? साडीकडे जाते. आपल्याला वाटतं ही साडीच आहे, पण आपण विचार केलं तर काय आहे? ते कापूस आहे. कापूस आहे का आडवे उभे दोरे येत? तर आडवे उभे दोरे येत. तर आपल्याला अशी कारणाची नजर कोणामुळे येते? संतामुळे येते. काय म्हणले महाराज? आणि आपल्याला व्यवहारामध्ये आपल्याला जर फायदा होत असला तर आपण काय करू? समोरचं जे सांगेल ते आपण करू ना. तुम्हाला हे केल्यानं पैसा भेटेल बा, तुम्ही हे व्यवहार करा. पण आपली ते कसं आहे, व्यवहारापुरतच येते आपलं. पण आपल्याला जर आपली मनुष्य जन्माची सार्थकता करून घ्यायची असली तर आपण काय करायचं? संत महात्म्याचं ऐकायचं, हरिपाठ वाचायचा, नामस्मरण करायचं. महाराज काय म्हणले? हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बसता हरी बोला, हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देह त्यागांती हरी बोला. हरी बोलल्यानं काय होईल? तर जसं कपडा, महाराज म्हणतात ना, कपडा स्वच्छ धुतल्यावर त्याला रंग चांगला बसेल का नाही? एकदम स्वच्छ. समजा एखादा रंग द्यायचा आपल्याला, तर त्याला स्वच्छ धुवावं लागेल ना, मग त्याच्यावर रंग चांगला बसेल. तसं महाराज म्हणते तर तुम्ही काय करा? नामस्मरण करा. आणि नामस्मरण केल्यानं काय होईल? अंतकरण शुद्ध होईल. आणि नामस्मरण कसं करा? की निष्काम भावनेनं करा. ईश्वराला काही मागू नका, उभं नाव घेत राहायचं. मग आपल्याला जे योग्य आहे ते आपल्याला भेटल. मग आपल्याला काय योग्य आहे? निष्काम नाम घेतल्यानं आपल्याला काय होईल? तर आपल्याला संताची भेट होईल. आणि मग संत काय सांगते ना आपल्याला? आपणची देव होय गुरु. साक्षात संत महात्मे म्हणजे काय आहे? तर देव आहेत. हरी तेथे संत, संत तेथे हरी, ऐसे वेदेचारी बोलताती. आपल्याला वाटते आपल्याला काय गरज आहे सद्गुरूची? ना आपल्याला आपण लय हुशार येत, मला सगळं कळतंय, मी लय देवाचं करतो, आणि काय जायचं महाराजाकडं? अरे श्रीकृष्ण परमात्म्याने गुरु केले, श्रीराम प्रभूंनी गुरु केले. विष्णू महाराजांच्या शब्दामध्ये किस खेत की किस झाड की पत्ती, किस गली की कुत्ती. स्वतःला शान समजायला म्हणले तू म्हणायला साधू संतांचं काय ऐकायचं? की स्वतः परमात्म्यानं अवतार घेऊन त्यांनी सांगितलं की गुरुविना अनुभव कैसा कळे. सद्गुरु शिवाय आपल्याला अनुभव येणारच नाही. आपण कसे येत? परमात्मा स्वरूप आहेत. आपण आपल्या मनानं किती तुम्ही घरी देव करा, पाणी घाला, बेल वाहा, मनाचा परमार्थ काही कामाचा नाही. फक्त संताच्या संगतीत जाऊन विचाराचा परमार्थ असते. करू नका काही, संत संग करा. काय म्हणले महाराज? किती सोपं सांगितलं.
काहीच करू नका म्हणले, फक्त संताच्या संगतीत जाऊन बसा. मग तिथं काय करायचं? अवधान ऐकलेनी दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. एवढी प्रतिज्ञा उत्तर माझी उघड ऐका. काय म्हणले? तू नुसतं काय कर म्हणले, ऐक म्हणले. तिथं जाऊन बस आणि संत महात्मे काय बोलायले तर ऐक. आणि मग काय होशील तू? सर्व सुखाशी पात्र होईजे. मग आता सर्व सुख कशाला म्हणते? तर सुख कशाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये दुःखाचा लेश नाही. आणि मग सुख म्हणजे काय बरं? सगळ्यात चांगलं सुख कशाला म्हणायचं? तर सुख म्हणजे काय आहे? तर न मरणं. कोणाला मरणं आवडते सांगा बरं? आता इथं सगळ्यात जास्त दुःख कशाचं आहे? मरणाचं आहे. आणि आपलं मरणाचं दुःख घालवणारे कोण असते? तर सद्गुरू असते. ते काय म्हणते? तर तू मरतच नाहीस, तू कसा आहेस? अमर आहेस. पण कधी? अमर आहा खरे की पहा खोटे, न म्हणा देह माझा मग भरवसा कळेल. आपण अमर कधी येत? जेव्हा आपण असं ठरवू की हे शरीर मी नाही, हे पंचकृत पंचमहाभूताचे, हे याला जाणीत नाही आणि हे कसं आहे? न जाणणाराच आहे. तेव्हा मग आपण आपल्याला काय समजू की मी पण कसा आहे? अमर आहे. देव बी कसा आहे? अमर आहे. आपण देवाला काय म्हणतो? देव मरत नाही. पण देव म्हणाले तुझं मज आयसी परी, जैसे तरंग सागरी. अरे तू मी कसे येत? देव म्हणाले तर तुझं माझं स्वरूप कसं आहे? जसं सागरावर तरंग, जशा लाटा. पण त्या लाटा, तरंग, पाण्याचे बुडबुडे ते वेगळे आहेत का सागरापेक्षा? तर नाही, सागर रूपच आहेत ते. पण असं समजत नाही ना ते स्वतःला. देवापेक्षा वेगळं समजते ते स्वतःला. संगीता समजन, ज्योतिताई समजन, सुजाता समजन, पुन्हा अजून काही इंदुमती समजन, पण स्वतःला देव समजणार नाही. पण आपली धन्यता कशात आहे? साधू संतांचं ऐकण्यामध्ये. आणि ते काय म्हणाले तर तुम्ही कसे येत? अमर आहात. काय म्हणा? कसे अमर आहात? तर तुम्ही दिसणाऱ्या देहाला खोटं समजा. कारण हे खोटं कशामुळे समजायचं? 50 वर्षापूर्वी हे शरीर होतं का? आणि पुढं 50 वर्षानंतर हे शरीर राहणार नाही. म्हणून काय म्हणले? मध्येच ढालगत निर्माण झाले, हे मधातच दिसायले. आता 50 वर्षानंतर ज्योतिताईचं शरीर राहणार नाही, माझं राहणार नाही. मग आता दिसायले तर ते खरं आहे का? ते खरं नाही समजायचं. असं विचारानं ठरवायचं. असं कोणाला म्हणायचं नाही. नाही तर मग आपल्याला म्हणते डोक्यावर परिणाम झाला, पागल झाली की बाई. देव करायली डोक्यावर परिणाम झालाच म्हणते असं सांगितल्यावर. याचा संसार काढी लागला, याच्या संसाराला असंच म्हणते. लय देव करायलेत म्हणे, डोक्यावर हे झाले. पण संतांच्या दृष्टीनं कसे येत? आपण शहाणे येत. आपल्याला वाटतंय हे संसारी लोक वाया चाललेत, अनमोल नरदेव भेटलाय, संतांची संगत करायची, देव ओळखून घ्यायचा, हे करायचं सोडून हे काय करायलेत? घर बांधायलेत, गाड्या घ्यायलेत, सोनं जमा करायलेत. पण हे सगळं काय इथंच राहणार आहे. आणि हे विचार करून आपण काय समजायला पाहिजे की आपण कसे येत? देव स्वरूप येत. आपलं स्वरूपच कसं आहे? सच्चित आनंद. जसं देवाचं स्वरूप कसं आहे? सच्चित आनंद. सत म्हणजे तिन्ही काळात असतो, चित म्हणजे जाणतो, आणि आनंद म्हणजे त्याचा आनंद स्वरूपच आहे. आता आपल्याला आपल्यापेक्षा दुसरं कोणी आवडतंय का? नाही आवडत. आपण आपल्याला असं कधी वाटतंय का आपण आता मला आवडत नाही? तर असं कधीच नाही वाटत. आपण कसे येत? आनंद स्वरूप येत. मग देवाचं आपलं स्वरूप कसं आहे? एक आहे. म्हणले ना तुझं मज आयशी परी, जैशी तरंग सागरी. कसं आहे? देवाचं आपलं स्वरूप कसं आहे? एक आहे. प्रत्येक अभंगातून माऊलीला आणि एकनाथ महाराजांना काय सांगायचंय की देवाचं आपलं स्वरूप कसं एक आहे. आणि हे कळण्यासाठी तुम्ही काय करायचं? तुम्हाला नसलं कळत ना तर तुम्ही नामस्मरण करा, पण निष्कामतेनं करा. आणि निष्कामतेनं नामस्मरण केलं ना, मग तुम्हाला काय होईल? देवच तुम्हाला गुरु रूपानं येऊन सांगल तत्वज्ञान, ज्याला ब्रह्मज्ञान म्हणते. जसं इथे पंचीकरण मध्ये काय झालं? एक माणूस खूप दारू प्याला, म्हणजे ब्राह्मण होता तो,
पण खूप दारू प्याला ते. आणि दारूच्या नशेत काय म्हणू लागला की मी शूद्र आहे, मी ब्राह्मण नाही असं म्हणू लागला. पण मग त्याचा मित्र त्याला भेटला एक हितेच्छू, आणि त्यानं काय केलं, त्याला दही आणि कांद्याचा रस पाजला आणि मग त्याची नशा उतरली. मग त्याची नशा उतरल्यावर मग तो म्हणू लागला की तू तर ब्राह्मण आहेस आणि तू नशेमध्ये काय म्हणू लागला की मी ब्राह्मण नाही, मी शूद्र आहे, मी असा आहे, मी दुसऱ्या जातीचा आहे असं म्हणू लागला. पण मग त्याची जेव्हा नशा उतरली तर मग ते म्हणू लागला नाही नाही, मी तर असं म्हणीन गेलो, नशेत म्हणत असन तेव्हा मला काही कळत नसन. तर मग जसं दृष्टांतामध्ये ब्राह्मण असून ते स्वतःला काय समजू लागला, शूद्र जातीचा समजू लागला. आणि मग तिथं काय झालं, त्याला त्याचा हितेच्छू मित्र भेटला. त्यानं काय केलं, कांदा आणि दही पाजलं त्याला आणि त्याची नशा उतरवली. तसं आपल्याला इकडं काय झालेलं आहे, सिद्धांतामध्ये आपल्याला देहाची, मी देह आहे, संसार खरा आहे, लेकर बाळ खरे येत, मी हे शरीर सुटणार आहे हे आपण विसरूनच गेलो. आपण यालाच काय म्हणालो की मी हे खरं आहे सगळं. पण आपल्याला जसं दृष्टांतामध्ये ते तिकडं दही आणि हे पाजलं कांदा, जसं आपल्याला सद्गुरू भेटले इकडं, आणि इकडं तत्वज्ञान रूपी आपल्याला सद्गुरूंनी ज्ञान दिलं. आणि मग आपल्याला आता वाटतंय का आपल्याला की आपण बाई आहेत, आपण मरणारे आहेत, असं वाटत नाही आपल्याला. आता आपल्याला काय वाटतंय, आपण ब्रह्मरूप आहेत, आपण न मरणार आहेत, हे शरीर नष्ट होणार आहे पण मी नष्ट होणार नाही असं आपल्याला लक्षात येते संतांच्या संगतीत बसल्यामुळं. तर मग आपण असं लक्षात घ्यायला पाहिजे की एकाकार झाले जीव शिव दोन्ही. जीव आणि शिव कसा आहे, एक आहे. पण आपलं संतांच्या वचनाकडे जर आपण लक्ष दिलं, त्यांचं जर आपण लक्ष देऊन ऐकलं, मनन निध्यासन केलं, आताच ताईनं सांगितलं, संगीता ताईनं सांगितलं, प्रवचन होतं विष्णू महाराजांच्या त्या याच्यावर, ताईनं सांगितलं 1 घंटा श्रवण केलं तर 12 घंटे त्याचं चिंतन करायला पाहिजे. आता त्यांनी एवढं 1 तास सांगितलं पण त्याच्यातला एकच शब्द ध्यानात राहिला. मग आपण संतांचे वचन काय करायला पाहिजे, मनन करायला पाहिजे, त्याचं चिंतन करायला पाहिजे. मग आपल्याला काय होईल, आपण तद्रूप होऊ आणि आपल्या वृत्ती कशी होईल, त्या करायची होईल. जसं की भागवतामध्ये दृष्टांत आलेला आहे की एक आळी असती आणि ते किडू घेऊन जाते त्या आळीला, आणि ती भिंगुरटी असते, भिंगुरटी आळीला घेऊन जाती. मग ती आळी एवढं चिंतन करते त्या भिंगुरटीचं, कशामुळं की ती भिंगुरटी ती येऊन त्याला काटा मारते. तिच्या एवढ्या कोमल शरीरावर, आळीचं शरीर किती कोमल असते, मऊ एकदम, मग ती काटा मारते त्याच्यावर. तिला ते उडून गेलं तरी तिला चिंतन तेच असते, भिंगुरटी भिंगुरटी. मग ती चिंतन करू करू ती भिंगुरटी होऊन उडून जाते, एवढं चिंतन करते तिचं. मग तसं आपण चिंतन करायला पाहिजे, मनन करायला पाहिजे, वाचन करायला पाहिजे की मी परमात्मा कसा असन, असा आपण अभ्यास करायला पाहिजे. श्रवण मनन निध्यासन करिये साधू संग. काय म्हणालेत महाराज की श्रवण मनन निध्यासन कर आणि संतांची संगत कर. मग तुला काय लक्षात येईल, मी सच्चिदानंद परब्रह्म कसा आहे हे तुम्हाला लक्षात येईल. आणि तुम्ही सच्चिदानंद परब्रह्म असं लक्षात आल्यावर तुम्हाला दिसणारे काय दिसणार, परब्रह्मच दिसणार ना. मग तुम्हाला सगळे काय दिसणार, हरीच दिसणार. मग पहिल्या प्रमाणावर पहिल्याची सांगितलंय ना की जे दृष्टी दिसे ते हरी रूप. मग तुम्हाला सगळे काय दिसणार, हरीच दिसणार. कोणी म्हातार दिसणार नाही, कोणी म्हातारी दिसणार नाही, कोणी बाई दिसणार नाही, माणूस दिसणार नाही. तर सगळे कसे वाटणार, तुम्हाला हरी वाटणार. तर त्या अभंगाचा अर्थ असाच असन असं काही मी सांगता येत नाही. माझ्या बुद्धीला जसं झेपलं तसं मी सांगितलं. विष्णू महाराजांनी आज्ञा केली म्हणून मी 4 शब्द बोलले. आणि तुम्हाला कोणाला जर विष्णू महाराजांचं चिंतन ऐकायचं असलं तर दररोज पाठ आहे 8 ते 9 विचार सागर ग्रंथाचा. परतूरकर ग्रुपवर जॉईन व्हायचं. ज्योतिताई तुम्ही सगळ्याचे नंबर देऊ शकता महाराजांना. ज्यांना अध्यात्म चिंतनाची खूप आवड आहे त्यांना एकदम असं
निसंशय ज्ञान होणार की मी परमात्मा कसा आहे. ज्यांना ऐकायचंय त्यांनी काय करायचं, त्या ग्रुपला जॉईन व्हायचं आणि श्रवणाचा लाभ घ्यायचा. एवढे 4 शब्द बोलून मी माझं प्रवचन संपवते. तुम्हा सर्व संत मंडळीच्या चरणी साष्टांग दंड. पसायदान चालू करा ताई लगेच. आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञ तोषावे. तोषोनी मज द्यावे पसाय दानहे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछिल तो तेला हो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरुचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव. बोलती जे अर्णव पियुषांचे. चंद्रमेचे अलांछन. मार्तंड जे तापहीन. तेही सदा सज्जन सोयरे होतू. किंबहुना सर्व सुखी. पूर्ण हो नीतीने लोकी. भजिजो आदि पुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकिये. द्रष्टा द्रष्ट विजय होवावे जी. एथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो. हा होईल दान बसावो. येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सब संतन की जय.